आता 12वीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। 12वीच्या निकालामध्ये 9वी आणि 11वीच्या कामगिरीचा सुद्धा समावेश करण्यात यावा असा प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्यात आलेला आहे। परख या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या युनिटने एनसीईआरटी कडे या संबंधीचा प्रस्ताव दिलाय। या प्रस्तावानुसार 12वीचं मूल्यांकन केवळ लेखी परीक्षा नव्हे तर इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या वर्गामधील ग्रुप डिस्कशन, प्रोजेक्ट आणि वर्गातील कामगिरी या आधारावर सुद्धा असावं असं यामध्ये म्हटलेलं आहे। कुठल्या इयत्तेतील कामगिरीला किती मूल्यांकन द्यावं आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। इयत्ता 9वी साठी 15%, इयत्ता 10वी साठी 20%, तर इयत्ता 11वी साठी 25% आणि इयत्ता 12वी साठी 40% मूल्यांकन असावं असं या प्रस्तावात म्हटलंय। आता 12वीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। 12वीच्या निकालामध्ये 9वी आणि 11वीच्या कामगिरीचा सुद्धा समावेश करण्यात यावा असा प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्यात आलेला आहे। परख या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या युनिटने एनसीईआरटी कडे या संबंधीचा प्रस्ताव दिलाय। या प्रस्तावानुसार 12वीचं मूल्यांकन केवळ लेखी परीक्षा नव्हे तर इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या वर्गामधील ग्रुप डिस्कशन, प्रोजेक्ट आणि वर्गातील कामगिरी या आधारावर सुद्धा असावं असं यामध्ये म्हटलेलं आहे। कुठल्या इयत्तेतील कामगिरीला किती मूल्यांकन द्यावं आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। इयत्ता 9वी साठी 15%, इयत्ता 10वी साठी 20%, तर इयत्ता 11वी साठी 25% आणि इयत्ता 12वी साठी 40% मूल्यांकन असावं असं या प्रस्तावात म्हटलंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।